नमस्कार दादा. नमस्ते सर. आपलं नाव? माझं नाव मुन्ना पठाण आहे. अंबेजोगाईचा आहे मी, बीड जिल्हा. मग आता आपण यावेळेस जी ब्रीड घेऊन आलेलो होतं, काय नाव आहे त्याचं? हे ग्रेट जातीचं 10 महिन्याचं आहे. ह्याचं नाव सिम्बा आहे. सिम्बा आहे. हां, ब्रिंडल कलरमध्ये आहे हे. तर ही कुठली मुख्य जात म्हणजे असं? युरोपियन आहे. युरोपियन आहे. युरोपियन आहे. आपल्या भारतामध्ये आता समजा हे लोकलमध्येच आहे समजा हे. ओके. इम्पोर्ट लाईनचं नाही. किती महिन्याचं आहे? ते 10 महिन्याचं आहे. 10 महिन्याचं. हा, 10 महिन्याचं. खाद्य ठेवण्यावर आहे आपल्या. तर आता मग याची आपण काळजी कशी घेत जातो? याला खाद्य वगैरे काय देण्यात नॉर्मल येतं? कुत्र्यांना जी आपण काळजी घेतो हं, तसलीच काळजी ह्यांना खायला प्यायला व्यवस्थित वेळेवर द्यायचं. हं. म्हणजे ज्यांना वेळेवर भेटत नाही ते कुत्रे नेचरने अग्रेसिव्ह होतात. त्याचं कारणच मुख्य आहे. हा. आणि कुत्र्याला नाव ठेवतात लोक की अग्रेसिव्ह झाला. खायला प्यायला व्यवस्थित दिलं, हाताळला जीव थोडं लावलं की ते त्याच्या माणसापेक्षा जास्त जीव कुत्रा लावते. ठेवण्यावर आहे आपल्या समजा. आता जेंट ब्रीड म्हणून आहे, यांना जास्त करून नॉनव्हेजवर ठेवलं तर ह्यांची ग्रोथ चांगली होती. तसं व्हेजवर ठेवलं तरी होते, पण बोन साहेब डेव्हलप जर करायची असेल तर कॅल्शियमचं भरपूर प्रमाण पाहिजे ह्यांना. तर त्यासाठी आपण नॉनव्हेजवर प्रेफर करतो. नॉनव्हेज जर ठेवलं नाही तर असं कंपल्सरी नाही की नॉनव्हेजवरच पाहिजे म्हणून. तुम्ही फूडवरही ठेवू शकता. मग आपण यावर्षी आता एक फक्त प्रदर्शनसाठी आणले का विक्री? नाही, फक्त प्रदर्शन. फक्त प्रदर्शन. हा, फक्त प्रदर्शन. मग असे आपल्याकडे आता किती अजून 2 आहेत, फिमेल आहेत घरी. आणखीन 2 आहे. हो. आणि मग दुसरे इतर ब्रीडचे वगैरे? लॅब, जर्मन शेफर्ड ब्रीडिंग करतो मी. स्वतः ब्रीडर आहे. हा. ब्रीडर आहे. 20 वर्षापासून ह्या लाईन मध्ये आहे. सध्या कमी केलं होतं, परत आता ब्रीडिंग व्यवसाय चालू करायचा अजून ह्याचा. आणि मग माळेगाव यात्रेत आपलं कधीपासून येणं आहे? किती वर्षापासून? मागील 10 वर्षापासून येतो सर. मागील 10 वर्षापासून. हो. मग आपण आता हे जे आहे तर मग याचं जर विक्रीला असेल तर काय भाव? पिल्ल्याला हा, कमीत याचं कमी पिल्लू वगैरे? 30,000 रेट पासून पुढे भेटतात पिल्ले ओके. ह्या ब्रीडचे. हा. आणि मग यांची वाढ म्हणजे या प्रकारे मोठी असते का डायरेक्ट म्हणजे असं? नाही, पिल्ल्यापासूनच डेव्हलप होणार. खायला जसं दिलं, जसं व्यायाम दिलं हा. तसं ग्रोथ होती. आता इथं 4-5 देण आलेत समजा, ते 10 महिन्याचे. बाकीचे 2 वर्ष 3 वर्षाची आहेत. हा, पण तेच. ग्रोथ मध्ये जे आहे, व्यायाम जेवढं देता तुम्ही, खाद्य जसं आणि देता खाद्य तशी त्याची वगैरे. ग्रोथ त्याच्यानुसार मग ग्रोथ होणार हे होत त्याची. राहतं. आणि बाकी मग याला आपण दुसऱ्या कुठल्या यात्रेमध्ये वगैरे घेऊन गेलेलो? नाही का नाही इथंच आहे? नाही, इथंच घेऊन आलो. फक्त माळेगावच्या माळेगावच्या यात्रेमध्ये. मग आज आता स्पर्धेमध्ये सहभागी आहे हा? हा आहे. तर काय वाटतंय मग नंबर वगैरे निघेल? आता ते नंबरचा विषय जे आहे तो खूप वेगळा विषय आहे. त्याच्यात मी न बोललेलं बरं. हा, हा. कारण की मागील 10 वर्षाचा अनुभव आहे मला. हा, हा. ते नंबर काढतेत, अनाउन्सिंग होती वेगळीच. हा. त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये न बोललेलं बरं. मी फक्त माझा ॲडव्हर्टाईजसाठी आणलेले. हा, हा. पारितोषिक भेटणं किंवा न भेटणं हे माझ्यासाठी मग आता हे तुम्ही म्हणजे शौक म्हणून करता? हा, शौक म्हणून. ओके. आणि आता बाकी म्हणजे कोणी जर हे घेतलं त्याची काळजी कशा प्रकारे घेतली जाते मग? चांगल्या वाढीसाठी म्हणा किंवा निरोगी राहण्यासाठी? निरोगी राहण्यासाठी खायला प्यायला टाइमवर द्यायला पाहिजे. व्यायामला तुम्हाला रनिंग देऊ शकतात तुम्ही. तुमच्याकडे पाहण्याचं जर व्यवस्थित जर बंदोबस्त असेल तर विहीर असली तर पावायला, तळं असलं तर, किंवा मग साधा स्विमिंग पूल जरी केला का आपल्या ह्याच्यानुसार समजा छोटासा 4-5 छोटासा, फुटाचा जो तर राहतो. ते पवायचं जर असलं तर ग्रोथ चांगली होती अजून चांगली. हा, हा. आणि याचं नेचर जर बघायला गेलं तर अग्रेसिव्ह राहतो का शांत आहे मग? आपल्या ठेवण्यावर आहे. फॅमिली डॉग म्हणूनही ठेवू शकतात तुम्ही हा. आणि सिक्युरिटी पर्पज ठेवू शकतात. दोन्ही प्रकारे? दोन्ही प्रकारचे.